हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवल्याने भाजीला चव छान येते. कुठल्याही भाजीला तर्री आणण्यासाठी गॅस मंद ठेवावा, त्यामुळे रंग आणि तर्री छान येते. मसाले भात बनवताना लिंबाचा रस टाका, भात मोकळा होतो. 2 संत्र्यांची साल उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा आणि त्यासोबत मुलतानी माती, बेसन पीठ, गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा धुवा. असे आपण आठवड्यातून 2 वेळा केल्याने चेहरा उजळतो आणि चमकदार बनतो. अळूचे पान खाल्ल्याने कॅन्सर आणि हृदयरोगापासून बचाव होतो आणि स्नायू बळकट होतात. तुम्ही खूप बारीक असाल तर रात्री दुधात 2 चमचे मध मिक्स करून प्यावे. असे केल्याने तुमचे वजन वाढू लागेल. पायांना मुंग्या येण्याची समस्या असेल तर शरीराला जीवनसत्व बी ची पातळी वाढवणे आवश्यक आहे. मूळव्याधाची समस्या होत असेल तर रात्री 11 मनुके पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खावी. असे केल्याने मूळव्याधापासून आराम मिळतो. प्रवासात उलटी होऊ नये म्हणून आवळा कँडी किंवा आले पॅक सोबत ठेवू शकता. या सगळ्यांनी उलटी, मळमळ थांबते. तोंडाला वारंवार फोड येत असतील तर दह्याचे सेवन करा. यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो, जो पोटाची जळजळ कमी करतो. मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे यामध्ये खायला हवेत. यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते. दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि स्नायूंच्या बळकटीसाठी मदत करते. रोज नारळ पाणी आणि लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्याचे सेवन करावे. यामुळे जन्माला येणारं बाळ रंग निखरण्यास मदत होते. वारंवार आजारी पडत असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी जिरा पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये तांबे, लोह, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, जास्त पोटॅशियम असतात. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही. कलिंगडाचे नियमित सेवन करा, त्यामुळे किडनी स्टोन होत नाही. केस गळती होत असेल तर लिंबूची साल 1 चमचा तूप टाकून मिक्सरला बारीक करा आणि तो लेप केसांना लावून ठेवा. 10 मिनिटांनंतर केस धुवा, फरक जाणवेल. नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ होते आणि रक्त पातळ राहते.